नमस्कार मित्रांनो, Realme 12 Pro Plus 5G हा जो स्मार्टफोन आहे तो 29,999 रुपयाला आत्ताच लॉन्च झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 30,000 रुपयाच्या बजेटमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही। लगेच सुरू करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा असेच व्हिडिओज मराठीमधून पाहण्यासाठी। सर्वात अगोदर जर का बॉक्स आपण बघितला तर बॉक्सच्या आतमध्ये मोबाईल मिळतो, 67 वॉटचं चार्जर बॉक्समध्ये मिळतं, टाइप सी केबल दिलेला आहे आणि एक टीपीयू केस जे आहे ते देखील दिलेला आहे। सो हा आहे मित्रांनो फोन। बॅक साइडने जे प्रीमियम वेगन लेदर दिलेला आहे, त्यामुळे डिझाइन जे अगदी जबरदस्त स्टनिंग बघायला मिळते। सोबतच कॅमेरा मॉड्यूल जे आहे ते देखील यांनी वॉच टाइप डिझाइन याची दिलेली आहे, त्यामुळे हातात जर का घेतला आपण पहिल्या वेळेस तर अगदी जबरदस्त फील येतो आणि डिझाइन जे आहे ते खूप प्रीमियम बघायला मिळते। सोबतच ही जे असं वाटतं की मेटलच्या स्ट्रिप जे आहेत त्या अगदी प्रीमियम आहे आणि समोरून जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो 6.7 इंचचा 3D कर्व्ड ओलेड डिस्प्ले दिलेला आहे आणि याच्यामध्ये जे 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे, त्यामुळे डिस्प्ले जो आहे तो अगदी स्मूथ फील होतो। याच्यावरती तुम्ही व्हिडिओज बघा, डेली लाईफ मध्ये कोणतेही काम करा, अगदी जबरदस्त स्टनिंग याचा डिस्प्ले जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। यासोबतच स्नॅपड्रॅगन 7H Gen 2 हे प्रोसेसर याच्यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे डेली लाईफ सोबत तुम्ही याच्यावरती गेमिंग देखील करू शकता। चांगला परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। गेमिंग साठी स्पेशली हा फोन नाही, बट नॉर्मल गेमिंग तुम्ही करू शकता आणि डेली लाईफ मध्ये तर फोन जो आहे तो अगदी स्मूथ चालतो। मी बराच याला यूज केलेला आहे, जास्त काही हा हीट वगैरे जो आहे तो होत नाही, त्यामुळे परफॉर्मन्स जो आहे तो या फोन मध्ये आपल्याला चांगला बघायला मिळतो। बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचं झालं तर 5000 mAh ची बॅटरी दिलेली आहे आणि 67 वॉटचं चार्जर बॉक्स मध्ये मिळतं, जे या फोनला मित्रांनो फक्त 50 मिनिटांमध्ये जे ऑलमोस्ट फुल चार्ज करून टाकतं आणि जो बॅटरी बॅकअप आहे तो देखील चांगला बघायला मिळतो। एक दिवसाचा बॅटरी बॅकअप जो आहे तो तुम्हाला आरामात मिळून जाईल, त्यामुळे बॅटरी बॅकअपची देखील जास्त चिंता नाही आणि चार्जिंग जी आहे ती देखील अगदी फास्ट दिलेली आहे। सोबतच मित्रांनो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर जे आहे ते देखील अगदी फास्ट वर्क करतं। सोबतच डॉल्बी एटमॉस स्टेरिओ स्पीकर दिलेले आहे, त्यामुळे आवाज जो आहे तो देखील अगदी लाऊड येतो आणि याची डिझाइन जर का बघितली मेनली ते जास्त फोकस केलेलं आहे त्यांनी, तर अगदी स्टनिंग डिझाइन आहे। पण मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे याचा कॅमेरा कसा आहे आणि फोटोज कसे बघायला मिळतात, तर याच्यामध्ये जे आहेत मित्रांनो आपल्याला जो मेन सेन्सर दिलेला आहे तो आहे 50 मेगापिक्सलचा विथ OIS, सोबतच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड दिलेला आहे आणि 64 मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 3x झूम करून तुम्ही पोर्ट्रेट फोटोज काढू शकता। मेन कॅमेऱ्याने काढलेले फोटोज असोत किंवा 3x झूम करून जे पोर्ट्रेट फोटोज आपण काढतो ते देखील अगदी जबरदस्त येतात। जो अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे 8 मेगापिक्सलचा आहे, त्याच्यामुळे त्याचे फोटोज जे आहे नॉर्मल येतात। दिवसा जर का तुम्ही फोटोज काढणार असाल तर चांगले येतील, नाईटला जर का तुम्ही फोटोज काढणार असाल तर थोडेसे जे डल फोटोज येतील। मला वाटतं की तुम्ही जास्त यूज करणार आहात तो म्हणजे याचा मेन कॅमेरा आणि सोबतच पोर्ट्रेट फोटोसाठी जो आहे पेरिस्कोप कॅमेरा, तर या दोन्ही कॅमेऱ्यामधून जे आहेत मित्रांनो अगदी जबरदस्त फोटोज येतात। सोबतच 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे, त्याच्यामधून देखील तुम्ही पोर्ट्रेट फोटोज वगैरे काढू शकता, अगदी स्टनिंग फोटोज येतात। त्यामुळे याचा कॅमेरा जो आहे तो खरोखर या प्राइस सेगमेंटमध्ये नक्कीच चांगला आहे। बाकी ओव्हरऑल जर का हा फोन सांगायचा झाला तर 8GB 128GB चं जे स्टोरेज आहे ते तुम्हाला मिळेल मित्रांनो 29,999 रुपयाला आणि त्या प्राइस सेगमेंटमध्ये नक्कीच फोन जो आहे तो चांगला आहे। ओव्हरऑल मित्रांनो जर का तुम्हाला गेमिंग वगैरे करायची नसेल तर हा फोन जो आहे तो तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। बाकी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि असेच व्हिडिओज मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या मोबाईलचा रिव्ह्यू पाहिजे आहे ते देखील सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।